चला मुलांना आपण काय करूया, जे मुलं नवोदयला आहेत आणि बराचसा पोर्शन ज्यांचा झालेला आहे त्यांच्यासाठी आपण एक पेपर घेऊया आणि पेपर सोडून दाखवूया. ओके, तर बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. काय म्हणलेलं आहे, ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर. ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबरचा डिफरन्स किती है ना. किती किती डिजिटचा पाहिजे आपल्या बेटा, 4 डिजिटचा. किती डिजिटचा, 4 डिजिटचा. तर ग्रेटेस्ट किती झाला, 9999 आणि स्मॉलेस्ट काय होईल बेटा, 1000. याचा डिफरन्स, डिफरन्स म्हणजे मायनस, तर 9998. उत्तर काय येईल, 8999. दुसरं उदाहरण बघूया, 4/3 डिवाइड बाय 2/6. बघा मुलांनो, 4/3 डिवाइड काय होईल, उलटा मल्टिप्लाय 6/2. तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2 2 जा 4. हे आपलं उत्तर राहील. ओके, चला पुढचं उदाहरण बघूया. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स. म्हणजे या 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर यांचा स्क्वेअर केल्यानंतर जे काही यांची बेरीज येईल, यांची सम येईल, त्यांचा स्क्वेअर रूट. त्याला यांचा स्क्वेअरचा, याचा 3 3 जा 9, 4 4 जा 16. या दोघांची सम किती आली बेटा, 25. सम म्हणजे बेरीज, बरोबर आहे. तर यांचा काय होतो, स्क्वेअर रूट म्हणजेच वर्गमूळ. किती आला, 5. उत्तर आला 5. ओके, दुसरं उदाहरण बघूया. इफ एरिया ऑफ स्क्वेअर, काय दिलेलं आहे याच्यामध्ये, एरिया ऑफ स्क्वेअर 6025 स्क्वेअर मीटर. ओके, मग आपलं काय दिलं बघा, एरिया ऑफ स्क्वेअर दिलेलं आहे. आपल्याला माहित आहे की एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, साइड स्क्वेअर. मग आपलं एरिया ऑफ स्क्वेअर किती दिला बेटा, 625 इज इक्वल टू, साइड माहित नाही आपल्याला, साइड स्क्वेअर आहे. तर द साइड इज इक्वल टू काय होईल, स्क्वेअर रूट 625. तर साइड इज इक्वल टू 25 मीटर हे येईल. आता हे जे आहे हे कसं प्रॉब्लेम आहे बेटा, वर्ड प्रॉब्लेम आहे, शाब्दिक उदाहरण आहे. वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रश्न समजून घ्यावा लागेल. काय म्हणते, इन अ स्कूल देअर आर 768 डेस्क. किती डेस्क आहेत एकूण, 768 डेस्क आहेत. अँड 24 क्लासरूम्स. क्लासरूम किती आहेत, 24 क्लासरूम्स आहेत. एकूण त्या शाळेमध्ये 24 क्लासरूम्स आहेत. आणि इफ इन ईच क्लासरूम, ईच क्लासरूम म्हणजे प्रत्येक, ईच म्हणले की प्रत्येकाला, देअर आर सेम नंबर ऑफ डेस्क. प्रत्येक रूम मध्ये सारखेच डेस्क टाकायचे आहेत, बरोबर आहे. तर फाइंड हाऊ मेनी डेस्क इन ईच क्लासरूम. म्हणजे काय होईल बेटा, 768 डिवाइड बाय 24. तर कितीचा होईल, 3 चा. 24 3 जा 72. उरले किती, 4. 24 2 जा 48. म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये ही है ना, प्रत्येक क्लासरूम मध्ये किती होतील बेटा, 32 डेस्क होतील. ओके, चला पुढचं उदाहरण बघूया बेटा. आता पुढचं जे उदाहरण आहे ते आहे सिंपल इंटरेस्ट वरचं. इफ अ पर्सन टेक लोन, लोन घेतलेला आहे किती, 18,500. म्हणजेच प्रिन्सिपल
किती घेतला आहे 18,500 रुपीज फॉर 2 इयर्स. टाइम किती आहे बेटा याच्यामध्ये 2 इयर्स आहे. ऍट द रेट किती आहे रेट 9% पर एनम. 9% पर एनम. देन हाऊ मेनी अमाऊंट आपल्याला काय करायचं आहे अमाऊंट काढायचं आहे. अमाऊंट काढायसाठी आपल्याला काय करायला लागेल पहिल्यांदा आपल्याला सिंपल इंटरेस्ट. ओके मग सिंपल इंटरेस्ट काय होईल सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टीप्लाय टाइम मल्टीप्लाय रेट डिवाइड बाय 100. ओके तर प्रिन्सिपल किती आला बेटा 18,500 मल्टीप्लाय 2 मल्टीप्लाय 9 डिवाइड बाय 100. ओके वरचे 2 झिरो कटले खालचे 2 झिरो कटले बरोबर आहे. तर आता किती आला बेटा याच्यामध्ये बघा बरं 182 मल्टीप्लाय 2 या दोघांचा मल्टीप्लाय किती मल्टीप्लाय 9 या दोघांचा मल्टीप्लाय 2 5 जा 10 कॅरी 1 2 8 16 1 17 कॅरी 1 2 1 जा 2 आणि 1 3 मल्टीप्लाय 9 इथं काय होईल 0 ला 0 9 7 जा 63 कॅरी 6 9 3 जा 27 आणि 6 किती आला 33. का आला हा सिंपल इंटरेस्ट. तर आपल्याला काय करायचं आहे अमाऊंट करायचा आहे. अमाऊंट म्हणजे काय असतो प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट. अमाऊंट म्हणजे काय असतो प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट. ओके तर प्रिन्सिपल किती आहे 18,500 प्लस 3,330. त्यांची सम करूया आपण 3 ला 3 5 and 3 8 8 and 3 11 ला 1 कॅरी 1 21,830 रुपीज. ओके पुढचा क्वेश्चन घेऊ बेटा 0.3514 मल्टीप्लाय 3 आहे बरोबर आहे. चला वरचा पहिल्यांदा मल्टीप्लाय करून घेऊया आपण 3 4 जा 12 किंवा 3 1 जा 3 3 5 जा 15 3 1 जा 3 आणि 3 5 जा 15 5 1 जा 5 5 0 0 5 पॉइंट दिला 5 0 0 5 7 जा 35 5 0 0 14 झाले 5 2 जा 10 4 उरले 5 8 जा 40. तर आन्सर किती येईल 0.7028. हे झालं आन्सर. आपल्याला 3 सेकंद मध्ये प्रॉब्लेम सोडवायचा आहे 30 सेकंद मध्ये. त्याच्यामुळं आपल्याला सराव होणं आवश्यक आहे. चला पुढचं उदाहरण बघूया 64 125 आणि 216. आता जर हे जर नंबर बघितले तर 8 चा स्क्वेअर बरोबर आहे. आता 8 चा स्क्वेअर पेक्षा इथं हा स्क्वेअर नंबर नाही आहे म्हणजेच क्यूब दिलेला आहे. 4 चा क्यूब 5 चा क्यूब 6 चा क्यूब तर काय इथं 7 चा क्यूब. 7 चा क्यूब म्हणजेच काय बेटा 7 मल्टीप्लाय 7 मल्टीप्लाय 7 7 मल्टीप्लाय 7 मल्टीप्लाय 7. तर आन्सर किती बेटा हे 343. ओके चला पुढचं उदाहरण घेऊया आपण बेटा. इफ राम परचेस मँगोज ॲट 40 रुपीज बरोबर आहे. म्हणजेच काय बेटा कॉस्ट प्राइस खरेदी किंमत किती आहे 40 रुपीज आणि सोल्ड इट म्हणजे सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे बेटा सेलिंग प्राइस किती आहे 48 रुपीज. माहित आपल्याला आपलं काय विचारलाय प्रॉफिट पर्सेंट किती. आता पहिल्यांदा प्रॉफिट पर्सेंट साठी काय माहित पाहिजे आपल्याला टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट किती झाला
48 मायनस 40 किती बेटा 8. तर प्रॉफिट परसेंट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. असा हा फॉर्म्युला असतो. बरोबर आहे. तर काय होईल टोटल प्रॉफिट 8 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 40. तर 0 कटला 0 कटला 4 1 जा 4 4 2 जा 8 10 2 जा 20 म्हणजे किती 20%. ओके. चला नेक्स्ट उदाहरण बघूया आपण. पुढचं काय म्हणलेलं आहे 2.05 1.01 मल्टिप्लाय 3.99. याचं आपल्याला हे सोडवायचं आहे, व्हॅल्यू काढायची आहे. परंतु पुढे काय म्हणलाय टेक नियरेस्ट, प्रत्येकाचा नियरेस्ट घेऊन करा म्हणते. आता याचा नियरेस्ट काय होईल 2 प्लस याचा नियरेस्ट 1 मल्टिप्लाय याचा नियरेस्ट 4. तर काय होईल 4 1 जा 4 आणि प्लस 2 काय बेटा 6. झाला आन्सर. चला पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण बेटा. काय म्हणते देअर आर 250 पीपल सीन सर्कस ऑन सॅटरडे. सॅटरडेला 250 पीपल काय झाले होते सर्कस पाहायला आले होते. सॅटरडेला किती होते बेटा सॅटरडेला होते 250 पीपलनं पाहिलं. ऑन अँड संडे देअर आर 30 पीपल ऑफ सॅटरडे. म्हणजे संडेला किती होते. संडे म्हणल्यानंतर रविवार म्हणल्यानंतर लोक भरपूर होते. किती 30 म्हणजे किती बेटा मल्टिप्लाय बाय 3 तिप्पट किती 250 च्या म्हणजे किती झालं हे 750. वरती किती आहेत हे 250. हे दोघांनी मिळून हाऊ मेनी टोटल पीपल सीन द सर्कस. म्हणजे किती आला बेटा 1000. किती सोपं आहे ना किती सोपं आहे. चला पुढचं उदाहरण बघू. इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 96 and LCM is 4, then find LCM. एकदम सोपा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे SCF मल्टिप्लाय LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. सरळ सरळ हा फॉर्म्युला आहे. SCF किती आहे 4 मल्टिप्लाय LCM माहित नाही. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स दोन संख्येचा गुणाकार किती आहे 96. तर LCM इज इक्वल टू 96. इकडे मल्टिप्लाय असलेलं डिव्हिजन काय होईल 4 2 जा 8 4 4 जा 16. उत्तर आलं 24. ओके. चला पुढचं उदाहरण बघूया. विच स्मॉलेस्ट नंबर टू बी ॲडेड. कोणता नंबर ऍड केला कशामध्ये इन द डेनॉमिनेटर ऑफ 11/5. 11/5 च्या डेनॉमिनेटर मध्ये कोणता नंबर ऍड केल्यानंतर काय बनेल गेट प्रॉपर फ्रॅक्शन. आता प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय न्यूमरेटर मोठा म्हणजे हा वरचा मोठा असला पाहिजे है ना. आता हा कसा आहे हा कसा आहे बघा सॉरी हा कसा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. बरोबर आहे. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय असतो की डेनॉमिनेटर कसा असतो मोठा असतो कोणापेक्षा न्यूमरेटर पेक्षा बिग असतो. तो झाला प्रॉपर फ्रॅक्शन. मग आता इथे किती ऍड करायला लागेल आपल्याला 5 मध्ये 6. 5 मध्ये 6 जर ऍड केले तर 11 होईल. मग 5 मध्ये 7 ऍड केलं तर काय होईल हा मोठा होईल ना हा 12 हा 11 म्हणजे हा फ्रॅक्शन कसा होईल प्रॉपर फ्रॅक्शन. ओके. म्हणजेच किती ऍड करावं लागतील 7. ओके. चला पुढचा. ऑन 1 फेब्रुवारी इज सॅटरडे. आता 1 फेब्रुवारीला काय आहे सॅटरडे आहे.
ओके, तर कितीला आपल्याला 26 फेब्रुवारीला कोणता वार असेल? अशा वेळेस अतिशय सोपं आहे. काय करायचं आहे? किती दिवस आहे इथं? इथं 1 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी, 26 डे डिवाइड बाय 7 करा. काय होईल? 7 जा 7, 7 3 जा 21, 7 3 जा 21, 7 3 जा 21. उरले किती? 5 डेज उरले. तर 5 डेज म्हणजे सॅटर्डेच्या पुढे 5 डेज मोजा. काय होईल? सॅटर्डेच्या पुढे संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे आणि फ्रायडे. म्हणजे कोणता दिवस येतील बेटा? चला काय होईल? सॅटर्डे नंतर 5 दिवस मोजू आपण. कोणकोणते? मग संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे. म्हणजे हा येईल. म्हणजेच काय होईल तो? थर्सडे. ओके, चला पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण. अ हॉल हॅव डायमेन्शन्स. एक हॉल आहे 12 मीटर बाय 8 मीटरचा. कितीचा? 12 मीटर बाय 8 मीटरचा. 12 मीटर बाय 8 मीटरचा. म्हणजेच किती? 12 मीटर लेंथ आणि 8 मीटर ब्रीथ. आता हा झाला हॉल. हा काय आला? हॉल. आणि टाइल्सचं पण डायमेन्शन दिलेलं आहे. टाइल्सचं किती डायमेन्शन आहे? 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर लेंथ आणि ब्रीथ. अशा वेळेस काय करायचं? सोपं बघा, आपल्याला प्रश्न सोडवणं आहे 30 सेकंड मध्ये. 30 सेकंड मध्ये. तर इथे सेकंड मध्ये आहे, इथे सेकंड करा. मग काय होईल? 1200 सेकंड आणि 800 सेकंड, सॉरी सेंटीमीटर. तर सरळ सरळ फॉर्म्युला आहे बघा, डोक्यात ठेवा. टोटल टाइल्स इज इक्वल टू एरिया ऑफ हॉल डिवाइड बाय एरिया ऑफ टाइल्स. बस. ओके, तर काय होईल मग? इज इक्वल टू एरिया ऑफ हॉल काय होईल? लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ डिवाइड बाय टाइल्सचा लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ. 0 कटला, 0 कटला. 8 1 जा 8, 8 1 जा 8, 8 0 0, 8 0 0, 3 0 लिहिले. 12 1 जा 12. किती टाइल्स लागतील? 12,000 लागतील. ओके, समजलं? पुढचं उदाहरण बघूया. इफ अ रोप, एक दोरी आहे, विच लेंथ इज 4 मीटरची दोरी आहे. एक रोप आहे ना, तिची किती आहे? 4 मीटर. अँड कट ॲट इच 50 सेंटीमीटर. किती कट केले बेटा? 50 सेंटीमीटर वर कट एक पीस तयार केलेला आहे. म्हणजे काय करा? याचं सेंटीमीटर करून घ्या आणि काय होईल मग? 400 डिवाइड बाय 50 येईल 8 पीसेस. काय तयार होईल? 8 पीसेस. ओके, चला. प्रॉब्लेम दिसायला मोठा आहे बेटा. प्रॉब्लेम जर समजून घेतलं तर आपल्याला सहजपणे सोडवता येईल. आता प्रत्येक पेपर मध्ये 10% प्रॉब्लेम हे हार्ड असतात आणि याच्यावरच काय असतं? सिलेक्शन. ओके, याच प्रॉब्लेम वर सिलेक्शन असतं. तर इन द बॉक्स देयर आर 640 eggs. टोटल एग्स किती आहेत? टोटल एग्स आहेत 640. आउट ऑफ, आता याच्यामधून 3/16 एग्स डॅमेज झाले. काय झाले? डॅमेज झाले. म्हणजे 640च्या 3/16 डॅमेज झाले. 16 म्हणजे 16, 16 4 जा 0, म्हणजे 120 एग्स काय आहे बेटा? काय झाले? डॅमेज झाले. ओके, त्यानंतर काय म्हणते? आउट ऑफ रिमेनिंग. आउट ऑफ रिमेनिंग तर उरले किती मग? 640 मधून
120 उरले, म्हणजे 520 eggs उरले रिमेनिंग. त्यातले काय मग 11/13 eggs आर सोल्ड. त्यातले जे रिमेनिंग होते 520 त्याच्यातले 11/13 विकले. 13 1 जा 13, 13 4 जा 13 0. किती विकले बघा 0. 440 विकले, सोल्ड झाले. तर काय म्हणते देन हाऊ मेनी एग्स रिमेन्स, शिल्लक किती उरले. 520 मधून विकले किती 440, म्हणजे किती उरले 80 रिमेन्स. 80 रिमेन्स. समजलं का, समजलं का. बघा 640 एग्स होते, त्यातले 3/16 डॅमेज झाले, 120 डॅमेज झाले. उरले किती मग 520. उरलेल्या मधून 11/13 काय विकले, त्याच्या 440 विकले, उरले किती 80 उरले.